मला भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावता म्हणे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितलेला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेले, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावता महाराजांच्या भेटीसाठी, त्यांच्या भक्तीसाठी आमच्या आरण ह्या गावी आलेले आहेत. आणि त्यांच्याच या पावन पुण्यभूमीमध्ये आमची 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे, ज्याच्यामध्ये 18 व्हरायटी आपण लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2 आंब्याची पेटंट आपण मिळवलेले आहेत. एक आंबा 3 किलोचा आहे, ज्याचं नाव शरद म्हणून ठेवलेलं आहे. आणि दुसरा आंबा जो आहे 2 किलोचा आहे, त्याचं नाव आम्ही सावता आंबा ठेवलेला आहे. त्या सावता एक छोटीशी, फक्त जास्त वेळ घेणार नाही आमचा, त्याच्यामध्ये फक्त एक मी शेतकऱ्यांच्यासाठी सांगू शकतोय की आज आमचा शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चाललेला आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आज जे आम्ही थोडंसं काम निमित्त आहे, आम्ही सावता म्हणजे सांगितलं कामात देव बघा, आम्ही तेच काम केलं, त्यांच्याच वाटेवरून चाललोय, त्यांचाच वारसा घेऊन चाललेलो आहे आम्ही. तर त्याच्यामध्ये एकच फक्त मी सांगेन की जो आम्ही शरद आंबा तयार केलेला आहे, सावता आंबा तयार केलेला आहे, तो प्रक्रिया उद्योगामध्ये आम्हाला आणायचा आहे मॅडम, की ज्याच्यामध्ये 3 किलोच्या आंब्यामध्ये कोय 150 ग्रामची आहे, 2 किलोच्या आंब्यामध्ये कोय आहे 100 ग्रॅमची. म्हणजे ह्याच्यामध्ये जे व्हॅल्यू ॲडिशन मगाशी एक जणांनी सांगितलं ना की त्याच्यामधलं जे शेतकऱ्याला 2 पैसे का मिळाले पाहिजेत, तर आज आम्ही एका एकरामध्ये कमीत कमी 700 ते एका एकरामध्ये 1200 झाडं लावलेली आहेत. एका झाडाचं उत्पन्न चौथ्या वर्षी आम्हाला 70 आंबे ते 100 आंब्यापर्यंत मिळालं. अगदी कमीत कमी 100 आंबे जरी झालं तरी 200 किलो एका झाडाचं उत्पन्न होतंय. मी ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम करणारा एक शेतकरी आहे, जो जगामध्ये पहिली शेती इतक्या मोठ्या प्रमाणात होमिओपॅथी, ॲग्रो होमिओपॅथीमध्ये मी काम केलं की ज्याचे रिझल्ट्स पण मी घेतलेले आहेत. कर्नाटक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी रायचूरला आपण आमच्या आंब्याचे टेस्टिंग केले, 111 टेस्ट झाले. भारतामध्ये 111 फर्टिलायझर्स, रासायनिक पदार्थ शेतीमध्ये यूज केले जातात आणि आमच्या त्या 111 टेस्ट रेसिड्यू फ्री येणारा मी पहिला शेतकरी त्या विद्यापीठात. आज ती जी लॅब आहे जगामध्ये आशिया खंडातली सगळ्यात ज्याला म्हणतो आपण ऑथेंटिक लॅब असल्यासारखी आहे ती. आणि त्यामुळं आमच्या आंब्याला सुद्धा रेट सगळ्यात जास्त मिळतो. ज्या वेळेला मार्केटला आमच्या शेतकरी कुटुंबामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये 70 रुपये 80 रुपये आंबा असतो, त्यावेळेला आमच्या बागेतला आंबा 250 रुपये किलो जातो. आपण विचार करा, 250 गुणिले 200 किलो आंबा, एका झाडाची किंमत आम्हाला मिळते 50,000 रुपये. गुणिले आम्ही 1200 झाडं लावली, पण आपण 700 झाडं, नवीन शेतकऱ्याला आम्ही सांगतो की 700 झाडं लावा. आपण गुणाकार करू शकताय 700 गुणिले 50,000, 3.5 कोटी रुपये एका एकरातलं उत्पन्न येत आहे. आणि आमचा खर्च 30% आम्ही आणलाय. मजूर कमी आहे, आम्हाला पाणी कमी आहे आणि औषधाचा खर्च, होमिओपॅथीचा खर्च जो आहे तो 30%वरचा खर्च येतोय आपल्याला. जे रासायनिकमध्ये 100 रुपये खर्च झाला तर आमचा 30 रुपये खर्च येतोय. आणि त्यामुळं आज जो शेतकरी आत्महत्या करतोय त्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित आमच्या सावता महाराज आंबा बागेतून जाईल. या पद्धतीचं काम आपण केलेलं आहे. का आमच्या शेतकऱ्याची पोरं IAS होणार नाहीत, काय आमच्या पोरांची, आमच्या शेतकऱ्यांची पोरं IPS होणार नाहीत, का आमच्या दारात फॉर्च्युनर असणार नाही, का आमच्या शेतात आमचा बंगला असणार नाही. आणि याच पद्धतीचं काम घेऊन आम्ही चाललोय. आम्ही धन्यवाद म्हणेन वैदिक बहिणींना की या ठिकाणी आम्हाला
ज्या यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन आपण चाललोय. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत साहेब आहेत, त्यांच्याही हस्ते आम्हाला सन्मानित केलं. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. धन्यवाद.